सिद्धेश्वर हर्मल या संस्थेमार्फत श्री सिद्धेश्वर पुरस्कार जे आम्ही घोषित केले होते, ज्या हर्मलचे जे सुपुत्र होते, जे कैलासवासी सुधाकर नाईक, ते संगीतचे तज्ज्ञ होते, त्यानंतर अभिनयात कैलासवासी भानुदास वायंगणकर, अभिनयामध्ये जे आपलं काम केलेलं आहे त्यांनी, दिग्दर्शनात कैलासवासी सूर्या वस्त आणि लेखक म्हणून कैलासवासी धोंडू वायंगणकर या हर्मल गावच्या सुपुत्रांनी जे आपला कामाचा जो ठसा या गावाला किंवा आपल्या संपूर्ण पेडणे तालुक्याने गोव्यात जो दिलेला आहे, त्यांच्या नावानेच श्री सिद्धेश्वर हर्मल या संस्थेने पुरस्कार जाहीर केले होते. आणि या पुरस्काराची जी माहिती होती आम्ही संपूर्ण पेडणे तालुक्यात पोहोचवली होती आणि जवळजवळ 20 ॲप्लिकंट या पुरस्कारासाठी आले होते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. त्याच्यात आपण बघितलं तर संगीतकार म्हणून, अभिनय, मग दिग्दर्शक आणि लेखक असे वेगवेगळ्या क्षेत्रातून 20 जे कलाकार आहेत यांनी आम्हाला ॲप्लिकेशन्स दिले होते. आणि आज पेडण्यातले जे ज्येष्ठ नाट्यकर्मी किंवा ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक किंवा संगीत मार्गदर्शक म्हणून नाना आसोळकर आणि काका प्रभू देसाई यांच्या उपस्थितीत ही पुरस्कार आपण जाहीर करत आहोत. आणि या दिग्गज लोकांनी, पेडण्याचे जे कलाकार आहेत, आमचे गुरुवर्य नाना आसोळकर आणि काका प्रभू देसाई यांच्या समक्ष या बुजुर्ग लोकांनी, या सगळ्या लोकांची जे ॲप्लिकेशन्स आले होते त्यांची म्हणजे रीतसर न्याहाळणी करून आपला जो काय निकाल आहे तो दिलेला आहे. मी परीक्षक आमचे जे बुजुर्ग होते काका प्रभू देसाई हे बघण्यासाठी, तर त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढची सूत्र आपल्या हातात केली. नमस्कार. सिद्धेश्वर हर्मल संस्थेची हा पहिलाच उपक्रम आहे आणि त्यांनी दिग्दर्शक, लेखक, संगीत आणि ॲक्टिंग यामध्ये पुरस्कार ठेवलेले होते. पेडणे तालुक्यातील कलाकारांनी यासाठी अर्ज करायचे होते आणि जवळजवळ 20 अर्ज त्यांना विविध क्षेत्रामधून आले होते. ज्या ज्या कलाकारांनी आपले अर्ज सादर केले होते त्या सर्वांचीच कारकीर्द उल्लेखनीय अशी आहे. सर्वांनी जे आपापल्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेले आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यामुळे निर्णय घेताना मला आणि नाना आसोळकर यांना खूपच सायास पडले. हे पहिलं वर्ष असल्या कारणाने, स्टँडर्ड फॉर्मॅट वगैरे नसल्या कारणाने थोड्याशा अडचणी आमच्या समोरही आल्या. पण आम्ही डिटेल्समध्ये जाऊन काही फाईल्स शॉर्टलिस्ट केल्या आणि नंतर फायनल रिझल्टला आम्ही आलो. आणि त्या रिझल्टच्या दृष्टीनं मी तर जाहीर करतो की दिग्दर्शनासाठी 3 फाईल्स झाल्या होत्या दिग्दर्शक पुरस्कार. त्यानंतर लेखन पुरस्कारासाठी 4 अर्ज आले होते, संगीतासाठी 3 अर्ज आले होते आणि ॲक्टिंगसाठी 10 अर्ज आले होते. आणि हे सगळं आम्ही डिटेलमध्ये जाऊन दिग्दर्शनासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक आदरणीय सूर्यकांत कोरखनकर यांना हा पुरस्कार जाहीर करताना मला अत्यानंद होत आहे. लेखक म्हणून आदरणीय श्रीमान नरेंद्र नाईक यांची लेखन पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. त्याच्यानंतर म्युझिकसाठी, संगीतासाठी गोमंतकातील एक ज्येष्ठ तबलापटू आणि ज्यांनी मोठमोठ्या कलाकारांना आजपर्यंत साथ केली आहे ते पंडित रोहिदास परब यांची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. आणि अभिनयासाठी ज्येष्ठ नाट्य कलाकार तसेच ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक आदरणीय हरीश शेटगावकर यांची निवड झालेली आहे. या 4ही दिग्गज कलाकारांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे बाकीच्यांनी ज्या कलाकारांनी आपापले अर्ज सादर केले होते ते सगळेजण उत्कृष्ट आहेत. तेही सगळ्या पुरस्कारांसाठी योग्य होते, परंतु कुठेतरी 1-2 मार्कांचा फरक पडला आणि या कलाकारांची
नानासाहेब आणि मी दोघांनी मिळून संगणमताने निवड केलेली आहे. ज्यांना हे पुरस्कार मिळाले नाहीत त्यांनी उदास व्हायचं किंवा नाराज व्हायचं काही कारण नाही. त्यांची खरोखरच त्यांचीही कारकिर्दी, त्यांचंही योगदान, त्यांनी या क्षेत्रात केलेलं काम खरोखरच उल्लेखनीय आहे आणि मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि ज्यांची पुरस्कारांसाठी निवड झाली त्यांचं पण अभिनंदन करतो आणि थांबतो. आज ह्या पुरस्कारांची निवड करताना जे परिश्रम घ्यावे लागले निवडक समितीला, त्याच्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि अभिनंदन सुद्धा करतो. हे जे आम्ही पुरस्कार ठेवले होते ते पुरस्कार गावातील अभिनय, संगीत, नाट्य, दिग्दर्शन याच्या माध्यमातून ज्यांनी नाव कमावलं होतं त्यांच्या नावानं आम्ही हे पुरस्कार ठेवले होते. उदाहरण घ्यायचं म्हणजे सूर्यावस्थ, कैलासवासी सूर्यावस्थ हे एवढे मोठे दिग्दर्शक होते की मी लहानपणी त्यांचं नाटक वाचतोय ते पुढं म्हणजे चटई टाकून बसून त्यांची नाटकं आम्ही बघायचो दिग्दर्शक. उदाहरण सांगायचं म्हणजे हेच. आणि असा सुद्धा प्रसंग आला एक वेळा की त्यांनी केलेलं नाटकाचं परीक्षण करण्याची संधी सुद्धा माझ्या आयुष्यात आली. हे माझ्यासाठी मोठं काम होतं. म्हणून एक संस्थेला विचार आला की अशा माणसांपासून, अशा माणसांच्या नावानं काही पुरस्कार जाहीर करावे आणि हे केले होते. या पुरस्कारांचं स्वरूप आहे ₹5,000, प्रशस्तीपत्र, सन्मानपत्र, श्रीफल व शाल हे चारही कॅटेगरीमध्ये देण्यात आले आहे. आता याच्या कार्यक्रमाबद्दल मी थोडक्यात सांगतो. दिनांक 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 26 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 4 वाजता हा कार्यक्रम झेडपी हॉल मांजरे येथे होणार आहे. आणि ह्या कार्यक्रमात ह्या चारही दिग्गज कलाकारांचा म्हणजे सन्मान करण्यात येणार आहे किंवा त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या कलाकारांनी म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये, ह्या स्पर्धा नाही, ह्या आमच्या उपक्रमामध्ये जो सहभाग घेतला त्याच्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि विनंती करतो की हे जे पुरस्कार आहे ते वार्षिक पुरस्कार आहे. त्यावेळी याच्याही पुढं या कलाकारांनी या पुरस्कारासाठी आपले अर्ज सादर करावे ही मी त्यांना विनंती करतो. कोणीही हिरमुसले होऊ नये. आम्ही फक्त एका वेळीच एकच सगळ्या कॅटेगरीमध्ये एकालाच देऊ शकतो. पण याच्यानंतर सुद्धा काही आता जे कोणी ॲप्लिकेशन्स केले आहेत त्यांना याच्यानंतर सुद्धा मिळू शकतात. त्यावेळी मी सर्वांना विनंती करतो की वार्षिक पद्धतीप्रमाणे असल्यामुळे, वार्षिक पुरस्कार असल्या कारणानं आपण याच्यापुढेही या पुरस्कारांना आपले निवेदन देऊ शकतो. एकच प्रश्न, यावर्षी ज्यांना पुरस्कार मिळाला त्या व्यक्तींनी पुढच्या वर्षी पुरस्कारासाठी अर्ज भरू शकतात काय? यावर्षी ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांना परत या पुरस्कारासाठी नियोजन केले जाणार नाही. कारण नवीन नवीन चेहऱ्यांना किंवा नवीन नवीन कलाकारांना संधी देणं हे संस्थेचं एक काम आहे असं मला वाटतं. आणि परत त्यांना संधी देणं म्हणजे कुठंतरी इतर कलाकारावर अन्याय केल्यासारखं होणार. एक वेळा पुरस्कार मिळाला की संस्थेतर्फे तो दुसऱ्या वेळा पुरस्कार मिळू शकतो.